नमस्कार. शरीराला भूक लागली की आपण जेवतो, पण मनाच्या भुकेचं काय? आजची पिढी डिप्रेशन आणि तणावात का आहे? कारण आपण मुळापासून तुटलो आहोत. आजचा हा व्हिडिओ म्हणजे तुमच्या मनावर फुंकर घालणारा एक प्रयत्न आहे. संतांनी दिलेला हा डोस कडू वाटेल, पण तो तुमच्या भविष्यासाठी अमृतासारखा काम करेल. हा भक्तीचा प्रवास नाही, हे लाईफ मॅनेजमेंट आहे, जे शेकडो वर्षांपूर्वी लिहून ठेवलंय. आपल्या आयुष्यात अनेक नाते असतात, पण एक नातं असं असतं जे कधीच संपत नाही, आणि ते म्हणजे भक्त आणि भगवंताचं नातं. या नात्यात कोणताही स्वार्थ नसतो, तर असते ती केवळ आणि केवळ संपूर्ण शरणागती. संत बंका यांनी आपल्या एका अप्रतिम अभंगातून विठ्ठलाप्रती असलेली हीच परम शरणागती आणि अत्यंत भोळा भाव व्यक्त केला आहे. माणसाला जेव्हा चहूबाजूंनी अंधार दिसतो, तेव्हा प्रकाश दाखवणारा एकच मार्ग उरतो, तो म्हणजे परमेश्वराचे पाय. संत बंका अत्यंत आर्ततेने आणि हक्काने पांडुरंगाशी संवाद साधत आहेत. तो संवाद आपण सविस्तर समजून घेऊया आणि जाणून घेऊया या अभंगाचा भावार्थ विश्लेषण, सामाजिक संदेश व वास्तविक जीवनातील उदाहरणासह. पहिला चरण, आपुलिया ब्रीदा आपण सांभाळी, तुची माझा बळी मायबाप. भावार्थ विश्लेषण, संत बंका या पहिल्या चरणात थेट परमेश्वराच्या वचनबद्धतेवर बोट ठेवत आहेत. भगवंताचे एक ब्रीद आहे, एक वचन आहे की तो अनाथांचा नाथ आहे आणि संकटात सापडलेल्या भक्ताचे नेहमी रक्षण करतो. संत बंका अत्यंत प्रेमाने आणि हक्काने भगवंताला सांगत आहेत की हे परमेश्वरा, तू तुझ्या या वचनाचे पालन कर. तूच माझा सर्वात शक्तिशाली असा माता आणि पिता आहेस. आईसारखी माया आणि बापासारखे संरक्षण देणारा या जगात तुझ्याशिवाय दुसरा कोणीही नाही. जेव्हा लहान मूल संकटात असते, तेव्हा ते सर्वात आधी आपल्या आई वडिलांना हाक मारते. त्याचप्रमाणे संत बंका संपूर्ण विश्वाच्या पालनकर्त्याला आपले मायबाप मानून त्याला त्याच्या कर्तव्याची अत्यंत गोड शब्दात आठवण करून देत आहेत. हा केवळ अधिकार नाही, तर परमेश्वरावर असलेला प्रचंड विश्वास आहे की तो आपल्या लेकराला कधीही वाऱ्यावर सोडणार नाही. सामाजिक संदेश, इथे स्वतःच्या कर्तव्याची जाणीव आणि वचनाचे पालन हा मोठा सामाजिक संदेश आहे. आपण जे काम करतो त्यातील प्रामाणिकपणा आणि इतरांसाठी एक भक्कम आधार बनण्याची वृत्ती समाजात असणे अत्यंत गरजेचे आहे. आपला समाज अशाच निस्वार्थी पालकांवर उभा आहे. वास्तविक जीवनातील उदाहरण, आपण एका अशा शिक्षकाचे उदाहरण घेऊया जे अतिशय दुर्गम खेड्यात ज्ञानदानाचे काम करतात. त्यांच्यासाठी ते केवळ उदरनिर्वाहाचे साधन नसते, तर तो त्यांचा वसा असतो. पावसात किंवा कडाक्याच्या थंडीत ते रोज मॅलोनमेल चालून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतात. ते त्या गावाची आणि विद्यार्थ्यांची एक प्रकारे माऊलीच बनतात. त्यांच्या या निष्ठेमुळे अनेक मुलांचे भविष्य घडते. इथे ते आपले शिक्षकाचे ब्रीद अतिशय निष्ठेने सांभाळतात आणि समाजासाठी एक पालक बनून उभे राहतात. दुसरा चरण, तुम्हानविण कोणा जाऊ मी शरण, काहो अभिमान नये माझा. भावार्थ विश्लेषण, या चरणात भक्ताची प्रचंड हतबलता आणि भगवंताप्रती असलेली अनन्य भक्ती दिसून येते. संत बंका पांडुरंगाला विचारत आहेत की हे विठ्ठला, तुझ्याशिवाय मी या जगात कोणाकडे आधारासाठी जाऊ? मला या संपूर्ण ब्रह्मांडात तुझ्या व्यतिरिक्त कोणीही आपलासा वाटत नाही. जेव्हा सर्व दरवाजे बंद होतात, तेव्हा फक्त तुझेच दार माझ्यासाठी उघडे असते. मग तरीही तुला माझा अभिमान का वाटत नाही? तू माझा स्वीकार करायला उशीर का करत आहेस? एखाद्या लहान मुलाने आपल्या आईकडे हट्ट करावा आणि आईने लक्ष न दिल्यास मुलाला जो एक निरागस राग येतो, तसाच काहीसा भाव येथे संत बंका व्यक्त करत आहेत. मला जवळ करण्याची तुला लाज का वाटते? असा एक अत्यंत भावनिक आणि थेट सवाल ते परमेश्वराला विचारत आहेत. यातून त्यांची विठ्ठलाच्या चरणांवरील निस्सीम निष्ठा आणि अतूट प्रेम स्पष्टपणे दिसून येते. सामाजिक संदेश, या चरणातून एकमेकांना आधार देण्याची आणि समाजाप्रती आपलेपणा बाळगण्याची सखोल भावना दिसून येते. जेव्हा एखादा माणूस अडचणीत असतो, तेव्हा त्याने समाजाकडे आशेने पाहणे आणि समाजाने त्याला नाकारता कामा नये, हा विचार इथे महत्त्वाचा आहे. एकमेकांना सावरण्यातच समाजाचे खरे मोठेपण आहे. वास्तविक जीवनातील उदाहरण, एखाद्या गावात जेव्हा दुष्काळ पडतो आणि शेतीचे प्रचंड नुकसान होते, तेव्हा तो शेतकरी पूर्णपणे हतबल होतो. अशावेळी जेव्हा संपूर्ण गाव एकत्र येऊन त्या शेतकऱ्याला धीर देते आणि त्याला पुन्हा उभे करण्यासाठी सर्वतोपरी मदत करते, तेव्हा हा संदेश खरा ठरतो. संकटात सापडलेल्या व्यक्तीला आपण एकटे नाही हा विश्वास मिळणे आणि गावाने आपल्या माणसाला अभिमानाने सावरणे, हे एका प्रगल्भ समाजाचे उत्तम लक्षण आहे. तिसरा चरण, हीन याती दीनपतीत आगळा, म्हणून कळवळा नये माझा. भावार्थ विश्लेषण, येथे संत बंका स्वतःच्या अस्तित्वाची अतिशय नम्रपणे जाणीव करून देत आहेत. समाजातील आपली स्थिती आणि स्वतःमधील उणीवा ते अत्यंत प्रांजळपणे भगवंतासमोर मांडत आहेत. ते म्हणतात की हे देवा, मी अतिशय गरीब आणि दिनवाणा आहे, तसेच मी अनेक चुका केलेला एक सामान्य माणूस आहे.
माझ्यामध्ये कोणताही मोठेपणा नाही की कोणताही सद्गुण नाही. कदाचित म्हणूनच तुला माझा कळवळा येत नाही का? माझ्या या दीन अवस्थेमुळेच तू मला दूर लोटत आहेस का? हा विचार करताना संत बंका यांच्या मनातील वेदना अत्यंत तीव्र होते. पण परमेश्वर तर तारणहार आहे. तो भक्ताचा फक्त शुद्ध भाव पाहतो हे संतांना पूर्णपणे ज्ञात आहे. त्यामुळेच ते स्वतःला जाणीवपूर्वक कमी लेखून भगवंताच्या करुण रस जागृत करण्याचा प्रयत्न करत आहेत, जेणेकरून पांडुरंग धावत येऊन त्यांना दर्शन देईल. सामाजिक संदेश. समाजात आजही काही प्रमाणात दिसणारा भेदभाव नष्ट करण्याचा हा अतिशय स्पष्ट आणि रोखठोक संदेश आहे. कोणतीही व्यक्ती, तिची आर्थिक स्थिती किंवा पार्श्वभूमी यामुळे कधीच कमी ठरत नाही. प्रत्येकाविषयी मनात कणव आणि समानतेची वागणूक असली पाहिजे. वास्तविक जीवनातील उदाहरण. एका मोठ्या कारखान्याच्या मालकाचे उदाहरण आपण पाहू शकतो. या मालकाने आपल्या कारखान्यात कामगारांची भरती करताना केवळ कागदोपत्री निकष न पाहता समाजाने नाकारलेल्या आणि अनेक वर्षे वंचित राहिलेल्या तरुणांना कामाची समान संधी दिली. ज्यांना इतर ठिकाणी केवळ त्यांच्या पार्श्वभूमीमुळे काम नाकारले गेले, त्यांना येथे हक्काचे आणि सन्मानाचे स्थान मिळाले. या कृतीतून त्यांनी माणसाला केवळ माणूस म्हणून स्वीकारले आणि भेदभावाची दरी कायमची मिटवली. चौथा चरण. बंका म्हणे, अहो पंढरी निवासा, तुझविण आशा दुजी नाही. भावार्थ विश्लेषण. या शेवटच्या चरणात संत बंका त्यांच्या सर्व भावनांचा आणि भक्तीचा कळस गाठतात. ते थेट पंढरपूरच्या पांडुरंगाला साद घालत आहेत. हे पंढरीच्या नाथा, हे पंढरी निवासा, आता या जीवनात तुझ्याशिवाय माझी दुसरी कोणतीही आशा किंवा इच्छा उरलेली नाही. माझे संपूर्ण जीवन आता केवळ तुझ्याच चरणांवर समर्पित आहे. माणसाचे सर्व आधार जेव्हा गळून पडतात, तेव्हा एकच शाश्वत आधार शिल्लक राहतो, तो म्हणजे परमेश्वराचे नाम. संत बंका यांनी हेच परम सत्य ओळखले आहे. त्यांना भौतिक गोष्टींची किंवा इतर कोणत्याही आधाराची अजिबात अपेक्षा नाही. त्यांची एकमेव आस फक्त पांडुरंग आहे. त्यांचे हे शब्द म्हणजे एका खऱ्या भक्ताने आपल्या आराध्य दैवतासमोर केलेले संपूर्ण व निखळ समर्पण आहे. सामाजिक संदेश. समाजातील कोणत्याही चांगल्या कामासाठी लागणारी अटळ निष्ठा आणि अंतिम ध्येयावरचा ठाम विश्वास या शेवटच्या चरणात दिसून येतो. एकच उदात्त ध्येय उराशी बाळगून अविरत काम करत राहणे हाच खऱ्या अर्थाने समाजाचा उद्धार करणारा एकमेव मार्ग आहे. वास्तविक जीवनातील उदाहरण. एका निसर्गप्रेमी माणसाचे उदाहरण घेऊ, ज्याने एका उजाड डोंगरावर सलग अनेक वर्षे झाडे लावण्याचे काम केले. सुरुवातीला अनेकांनी त्यांना वेड्यात काढले, पण त्यांचा निसर्गावर आणि आपल्या ध्येयावर अढळ विश्वास होता. त्यांच्या या एकाच आशेवर केलेल्या अविरत कष्टातून आज त्या ठिकाणी एक घनदाट जंगल उभे राहिले आहे. तिथे आता अनेक वन्यजीव राहतात आणि परिसराला शुद्ध हवा मिळते. दुसरी कोणतीही आशा न ठेवता एका ध्येयासाठी केलेली ही निस्सीम कृती आहे. युवा पिढीसाठी अभंगाचा संदेश. आजच्या तरुण वर्गासाठी या अभंगातून एक अत्यंत सखोल आणि मोठा विचार घेता येतो. तारुण्याच्या वयात अनेकदा आपण स्वतःला सिद्ध करण्याच्या प्रयत्नात असतो आणि त्यावेळी अनेक प्रश्न मनामध्ये उभे राहतात. अशावेळी हा विचार तरुण मित्रांना एक योग्य दिशा दाखवू शकतो. आयुष्यात कोणतीही परिस्थिती आली तरी स्वतःच्या चांगल्या मूल्यांवर आणि विचारांवर नेहमी निष्ठा ठेवावी. मीपणा माणसाला एकाकी करतो, त्यामुळे अहंकार बाजूला ठेवून इतरांशी आदराने वागण्याची सवय तरुणांनी लावून घ्यावी. जेव्हा रस्ता सापडत नाही तेव्हा योग्य आणि ज्ञानी व्यक्तींना शरण जाण्यात किंवा त्यांचे मार्गदर्शन घेण्यात कसलाही कमीपणा मानू नये. आपण जीवनात कितीही मोठे यश मिळवले तरी आपले पाय नेहमी जमिनीवर असावेत. नम्रता हीच माणसाची खरी ओळख असते. जसे महाराजांनी सर्व चिंता ईश्वरावर सोपवली, तसे तरुणांनी न घाबरता संकटांना सामोरे जावे आणि योग्य वेळेची संयमाने वाट पाहावी. आपल्या सर्वांच्या आयुष्यात असा एक श्रेष्ठ विचार किंवा गुरु असायला हवा, ज्याच्यावर आपण डोळे झाकून विश्वास ठेवू शकतो. हाच खरा आणि मोठा संदेश संत बंका महाराज आपल्याला या अभंगातून देतात. धन्यवाद. श्रोते हो, संत बंका यांचा हा अभंग आपल्याला भक्तीची एक अत्यंत वेगळी आणि उत्तुंग उंची दाखवून देतो. यातून आपल्याला एक अत्यंत साधा पण महत्त्वाचा विचार मिळतो. आयुष्यात कितीही अडचणी आल्या किंवा आपण स्वतःला कितीही कमकुवत समजलो तरी आपली निष्ठा आणि भक्ती प्रामाणिक असेल तर आपल्याला नक्कीच एक भक्कम आधार मिळतो. विठ्ठलाच्या भक्तीचा मळा फुलवण्यासाठी भावार्थ संतवाणीचा हा छोटासा उपक्रम. संतांच्या या अमृतवाणीने आपले आयुष्य सुगंधी व्हावे हीच चरणी प्रार्थना. तुमचे प्रेम असेच राहू द्या. कमेंटमध्ये माऊली लिहून तुमची उपस्थिती नोंदवा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय.